मंडळी नमस्कार. नवरात्रीच्या आपणास शुभेच्छा. नवदुर्गेचे हे 9 रूपं कशा पद्धतीने विभागले गेलेले आहेत, म्हणजेच या नवरात्रीमध्ये या मातेने जे 9 रूपं घेतलेले आहेत ते कसे आहेत आणि ते कसलं प्रतीक आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथमतः शैल्यपुत्री ही पर्वताची पुत्री म्हणजे पहाडों की बेटी असं म्हटलं गेलेलं आहे, बरोबर आहे. तर पार्वतीचं हे रूप आहे. द्वितीय जे रूप आहे ते ब्रह्मचारिणी, ते आहे तपस्येचं रूप आहे, एक तपस्विनी म्हणून ते रूप त्या ठिकाणी दाखवले गेलेलं आहे. तसंच चंद्रघंटा हे शांतीचं प्रतीक आहे, हे तिसरं रूप आहे. आणि चौथं रूप जे आहे कुष्मांडा, कुष्मांडा हे ब्रह्मांड की सृजनकर्ता, ब्रह्मांडाची जी सृजनकर्ता आहे अशी ही कुष्मांड माता आहे, हे चौथं रूप आहे. तसंच पाचवं रूप म्हणजे स्कंद माता आहे, मातृत्वाचं, करुणेचं, मायेचं रूप म्हणून या ठिकाणी त्यांनी हे रूप घेतलेलं आहे देवीने. तसंच कात्यायनीने साहस आणि शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. जसंच आजची जी आपली कन्या आहे तिने साहसी कसं असावं आणि तिच्यामध्ये शक्ती कशी निर्माण होईल आणि तिने ही उपासना करून, कात्यायनीची उपासना करून साहस कसा निर्माण करावा यामध्ये दाखवलं गेलं आहे. दुसरी गोष्ट कालरात्री, कालरात्री म्हणजे अंधकाराचा, आपल्या जीवनामध्ये अंधकाराचा नाश व्हावा, भयाचा नाश व्हावा यासाठी या कालरात्रीने रूप घेतलेले आहे. तसंच महागौरी म्हणजे पवित्रताचं प्रतीक आहे, सुंदरतेचं प्रतीक आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे. आणि सिद्धदात्री, सिद्धी प्रदान करणारी अशी ही सिद्धदात्री, असे हे 9 रूप आहेत. म्हणजेच शैल्यपुत्री, चंद्रघंटा, ब्रह्मचारिणी, स्कंदमाता, कुष्मांडा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धदात्री अशा पद्धतीने हे 9 रूप आहेत. तर हे 9 रूपं आहेत 9 दिवसाचे आणि या 9 रूपांमध्ये साहस, करुणा, सुंदरता, मातृत्व, माया, प्रेम, दया, क्षमा, शीलता, शांती आणि भयाचा नाश कसा होईल आणि आपल्या जीवनामध्ये उजेड कसा येईल, प्रकाश कसा येईल, निगेटिव्हिटी कशी आपण घालवू शकतो आपल्या जीवनातली आणि आपण प्रकाशाकडे कशा पद्धतीने झेप घेऊ शकतो, असं या देवीचं प्रतीक आहे. हे असे नवदुर्गेचे हे 9 रूप आहेत. त्यामुळे जर ज्या कुमारिकांनी, सुवासिनींनी जर उपवास त्या ठिकाणी ठेवलेले असतील, या घटनानुक्रम जे आहे उपवासाचा तो कसा आहे तर 9 दिवसाचे 9 उपवास, बरोबर आहे. तर या उपवासानुसार जर तुम्ही देवीचे पाठ करत असाल तर तुम्ही अष्टमी, नवमी आणि दशमी या कोणत्याही दिवशी तुम्ही हवन करा. घरच्या घरी तुम्ही जर हवन केला तर तुम्हाला नवचंडीचं फळ लाभतं. परंतु कसा तर नवदुर्गेचे हे 9 रूपं आपल्याला फलदायी ठरावेत म्हणून हा हवन करायचा आहे. तर हवन कसा करायचा आहे तर तुम्ही माझ्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही मला कॉल करून विचारू शकतात. नंबर आहे 86989736 आणि 26. प्रथमतः हे दुर्गेचे 9 रूप आहेत. यामध्ये शांती आहे, करुणा आहे, यामध्ये सुंदरता आहे, यामध्ये दया आहे, यामध्ये अंधकारातून प्रकाशाकडे कशा पद्धतीने कुटुंबाला सुवासिनीने घेऊन जायचं आहे आणि कशा पद्धतीने कुमारिकेने ज्यावेळेस तिचं लग्न होतं त्यावेळेस तिने कशा पद्धतीने त्या दुसऱ्या घरात जाऊन, समोरच्या घरात जाऊन तिने त्या फॅमिलीमध्ये उजेड कसा आणावा हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि हे जे नवदुर्गेचे रूप आहेत हे आपल्याला फलदायी ठरावेत, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, तसेच आपली कन्या ही आपल्याला लाभावी. तसंच कन्येचं खूप आणि उज्ज्वल भविष्य जर आपल्याला करायचं असेल तर आपली जर स्वतःची कन्या असेल तर तिच्यासाठी आपण कन्यापूजन करू शकतो. हे कन्यापूजन तुम्ही अष्टमीला करू शकतात, नवमीला करू शकतात, दशमीलाही करू शकतात. आणि हे कन्यापूजन करताना कन्येला एखादी भेटवस्तू द्यायची आहे, जेवायला द्यायचं आहे. छोट्या छोट्या कन्या जरी असतील तरी चांगल्या आहेत, मोठ्या असतील तरी चांगल्या आहेत, कन्या असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कन्या ही घराची, कुळाचा उद्धार करणारी एक लक्ष्मी असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या घरामध्ये कन्या आहे म्हणजे तो बाप आणि ती आई भाग्यवान आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या नवरात्रामध्ये कशा पद्धतीने काय उपासना करावी किंवा प्रार्थना करावी तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करून मला विचारू शकतात. मी अवेलेबल आहे. काही नमस्कार.